तर काही नियम आहेत. नियम अटी असोसिएशन अंतर्गत बनवल्या गेल्यात. 7 स्टार मेंबर जे आहेत त्यांना त्या अटी पूर्णतः माहीत आहेत आणि आपल्याला देखील त्या माहीत असणं गरजेचं आहे, कारण वारंवार नियम आपल्यापर्यंत पोहोचवले जातात. नियमामध्ये दरवर्षी काही ना काही थोडंफार चेंजेस होत असतं आणि ते नियम पाळणं खूप गरजेचं आहे. ओम साई आमने लोणावळा असोसिएशन अंतर्गत हे नियम आहेत आणि त्याच नियमानुसार ही स्पर्धा भरवली गेली आहे. शिवशक्ती स्पोर्ट्स लोणावळा यांच्या वतीनं आई कालूबाई चषक 2025 ही स्पर्धा नाणेफेक जिंकली आई गावदेवी नानकर टीमनं आणि प्रथम आम्ही फील्ड फर्स्ट करणार क्षेत्ररक्षण सजलेला आहे. इन्व्हाइट केलं न्यू एकविरा साबर टीमला बॅटिंगसाठी. 2 सलामीचे धुरंधर बॅटिंगला उतरलेत प्रतीक आणि निखिल. स्ट्रायकिंग एंडवर प्रतीक आणि नॉन स्ट्रायक एंडवर निखिल ही जोडी आहे. A1 जोडी आहे न्यू एकविरा सावध टीमच्या माध्यमातून. नक्कीच आपल्या आई गावदेवी मातेचा जयघोष करून गावदेवी नानकर संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चांगली युनिक जर्सी आहे आणि आपण या भिवंडी विभागामध्ये सातत्याने मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपला अधिराज्य गाजवताना नानकर टीमला पाहत असतो. फक्त असोसिएशन अंतर्गत नाही तर विविध भागामध्ये जिथे जिथे टेनिस क्रिकेटची स्पर्धा खेळली जाते तिथे तिथे आपल्या या भिवंडी विभागाचा नाव नक्कीच लौकिक केला आहे ते आई गावदेवी नानकर संघाने. या विभागामधील एक बलाढ्य संघ म्हणून ज्याचं नाव अव्वल स्थानी घेतलं जातं तोच हा नानकर संघ आपण खेळताना पाहतोय. अक्षय तटे द एक्सप्रेस ऑफ नानकर या भिवंडी विभागातील एक वेगवान गतीचा गोलंदाज पहिला चेंडू घेऊन पहिल्या चेंडूवर गती प्रदान केली होती परंतु स्लाइड केलाय आणि एक धाव तिथे येते. सोनू आला शुभम बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. आउटफील्ड मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक आहे आणि दुसरा क्षेत्ररक्षक स्वीपर कव्हरला आहे. बाकीचे सर्व क्षेत्ररक्षक त्या एरियामध्ये आहेत इनफिल्डच्या सर्कलमध्ये ज्याला आपण म्हणतो. अक्षय थेटे पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू दर्शन येतो चेंडू खाली आणि झेल कॅरी करता आलेला नाहीये दर्शनला. हरिभक्त पारायण शशिकांतजी थले साहेबांचं इथे शुभागमन झालंय. सहर्ष स्वागत असेल त्यांचं आई कालूबाई चषक 2025 मध्ये. आपण आलात आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत. आपण आसनस्थ व्हायचं आहे. सामना सुरू आहे. नानकर बनाम साबद. 2 चेंडू झाले. 2 चेंडू मध्ये 2 सिंगल्स आले आहेत. 2 धाबा फलकाभर. फलंदाज प्रतीक आणि निखिल ही सलामीची जोडी. गोलंदाज नानकर संघाच्या माध्यमातून अक्षय थेटे. आप ट्रॅकर समोरच्या दिशेने जी फील्ड रिस्ट्रिक्शन सजवली आहे. शॉर्ट आर्म फुलचा फटका खेळत नाही कारण प्रोटेक्शन बॅकवर्ड स्क्वेअर लेगला नक्कीच लावलंय. 3 सिंगल आले 3 चेंडूवर. आपल्या गतीसाठी जाणला जातो. आपल्या व्हेरिएशन साठी जाणला जातो. क्षमता टासून टासून भरली आहे. अक्षय थेटे एक अष्टपैलू क्रिकेटर आहे नानकर गावचा. समोरच्या दिशेने फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. 4 धावा तिथे मिळतील. खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा फायदा उचलतो एकविरा साबद संघाचा. अतिशय खराब दर्जाचं क्षेत्ररक्षण. ज्या मेरिटचा खेळ आहे खऱ्या अर्थाने नानकर संघाचा त्या मेरिटचं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळत नाही. गोलंदाजी अप्रतिम होते. अचूक टप्प्यावर गोलंदाजी होते परंतु क्षेत्ररक्षणाची साथ लाभणं खूप गरजेचं आहे. तर बाउंड्री टच पडताय या सूचनेकडे आपण लक्ष द्यायचं आहे. पडद्याला जर आपला स्पर्श झाला तर बाउंड्री दिली जाईल. तिथे जी रेखा आहे ती रेखा गृहीत धरू नका. खेळाडूंनी लक्षात घ्या. पडदाच आपली बाउंड्री आहे.
समोरच्या दिशेने फटका सुरेख आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे. पुढचा चेंडू अक्षय थेटे पुन्हा एकदा चांगला फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट, देखना स्ट्रोक, हल्ला चढवला आणि चेंडूला पाठवून दिलाय. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. अकरा धावा आल्या पहिल्या षटकामध्ये. 2 चौकारांच्या साह्यानं आपण 8 धावा आणि तिहेरी 3 धावा आल्या सिंगलच्या स्वरूपामध्ये. त्या 3 धावा मिळून टोटल 11 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. नक्कीच खराब क्षेत्ररक्षण झालं. पहिल्याच चेंडूवर जर पाहायला गेलं तर झेल दर्शनला कॅरी करता आला नाही. कव्हर्सला क्षेत्ररक्षण करत होता. इनफिल्ड मध्ये तो झेल सुटला आणि त्यानंतर मात्र एक चौकार देखील निघून गेला. धीरज होता क्षेत्ररक्षक. वाईड इस्ट लॉंगनला चेंडूला पकडता पकडता कुठेतरी बाउंड्री लाईनच्या त्या पडद्यावर स्पर्श झाला शरीराचा आणि 4 धाबा तिथे देखील मिळाल्या. त्यानंतर डॉट बॉल आणि अंतिम चेंडूवर स्क्वेअर ऑफ द विकेट, स्वीपर कव्हरला तो देखना फटका पाहायला मिळाला फलंदाज निखिलच्या बॅटमधनं. निखिलच्या बॅटमध्ये 2 चौकार आलेत. आतापर्यंत जर विचार केला निखिलच्या वैयक्तिक खेळीचा तर 4 चेंडूमध्ये 9 धावांवर खेळतोय. दुसऱ्या बाजूने प्रतीकने 2 सिंगल घेऊन स्ट्राईक कुठेतरी निखिलकडे देण्याचं काम केलंय. बॅटची एज लागले. मोरेश्वर सुतार स्वतः चेंडू पर्यंत पोहोचला. एकच धाव येते तिथे. साहिल आलाय, साहिल जाधव. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे आणि सातत्याने आपल्याला नानकर गावामध्ये आपण बिलॉंग करताना त्याला पाहिलंय. एक उत्कृष्ट गोलंदाज. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न करतील का? एकच धाव येते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा साहिल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. जागा बनवली. फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक असेल तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आणखी एक धाब. एकेरी धाबाने धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न होतोय. शांत आणि साबत सुरुवात न्यू एकविरा साबत टीमच्या माध्यमातून. धाव संख्या 14. आणखी एक खोलवर टप्प्याचा चेंडू. गती कमी होती. फिंगर रोल केले. स्विंग गेंदबाज आहे, हिट गेंदबाज आहे, किंग गेंदबाज आहे. कारण आपण पाहिलंय या कालखंडामध्ये येणाऱ्या 3 हंगामामध्ये प्रभावित केलं आहे साहिल जाधवने आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. चप्पल होऊन जागा बनवून स्क्वेअर लेगला कुठेतरी प्रहार करण्याचा प्रयत्न. अनसक्सेसफुल प्रयत्न म्हणायला हरकत नाही. सलगचे 2 चेंडू आता निर्धाव आलेत. धावसंख्या जर पाहायला गेली तर 14 धाबा धावफलकावर. सोडून दिला चेंडू. लिव्ह केलाय. आपण तर चेंडू आहे. धावसंख्या 15 वर. 5 चेंडू मध्ये साहिलने मात्र 4च धाबा खर्च केल्यात. जबरदस्त वापसी राहिली आहे आई गावदेवी नानकर टीमच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल लास्ट टू गो. डॉट बॉल आणि अशा रीतीने दुसऱ्या षटकाची देखील केली समाप्त. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15 पाहायला मिळते.
बिनबाद 15. जमेची बाजू जर पाहायला गेली न्यू एकविरा साबट टीमची, तर आतापर्यंत कोणताही फलंदाज त्यांचा बाद झालेला नाहीये. आणि जर दुसऱ्या बाजूने नानकर संघाच्या दृष्टिकोनात जर विचार केला तर 15 धाबा मात्र खर्च केल्यात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये टोटल 11 धाबा आल्या होत्या. 4 धाबा खर्च केल्यात दुसऱ्या षटकामध्ये साहिल जाधवनं. आता तिसऱ्या षटकामध्ये कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाईल? अनेक गोलंदाज आहेत, परंतु संकेतला प्राचारण केलंय संघनायक मोरेश्वर सुतारने. यष्ट्यांच्या मागे आपण सातत्याने मास्टर ब्रेन 360 डिग्री ऑफ नांदकर क्लासिकल फलंदाजामध्ये वर्णी लागते. या फलंदाजाची क्लास ऑफ नांदकर देखील त्याला म्हटलं जातं. एकापेक्षा एक सुपरस्टार आहेत नांदकर संघामध्ये. गोलंदाजांची देखील भरमार आहे. अजून शुभमचं येणं बाकी आहे. अक्षय कोहली सारखा एक वेगवान गतीचा गोलंदाज आहे. मयूर दलबी देखील गोलंदाजी करू शकतो, परंतु अक्षय कोहलीची कमतरता आज भासते. चांगला चेंडू, कमी गतीचा चेंडू पडल्यानंतर मोरेश्वर सुतारच्या हातामध्ये विसावा घेतोय. सेफ हँड ज्याला म्हटलं जातं. डॉट बॉल, स्टॉप बॉल, राऊंड द स्टंप. संकेत दलवी पुन्हा एकदा यष्ट्यांचा भेद घेतलाय चेंडूने. फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. दांडी गोल झालाय. पहिला मोठा धक्का लागतोय न्यू एकविरा साबट टीमला. न्यू बॅटर जेडी आलाय. जयेश दलबी आउटसाइड एज लागली होती. दर्शन होते आणि दर्शनने चांगलं क्षेत्ररक्षण केलंय तिथे. धाबा वाचवले आपल्या संघासाठी 4. जबरदस्त गोलंदाजी होते गावदेवी नानकर संघाच्या वतीनं. संकेत दलबीचं तिसरं षटक देखील अप्रतिम राहिलंय. आणखी एक विकेटचं पतन. यावेळी जयेश दलबीला जेडीला परतावं लागतंय. यू विल मिस, आय विल डेफिनेटली हिट. संकेत सांगतोय. दांड्या गुल केल्यात. आणखी एक फलंदाज फेल. चांगली गोलंदाजी होती गावदेवी नानकर संघाच्या माध्यमातून. संकेत दलबी ऑन फायर झालाय. फुलटॉस अक्षय होता तिथे आणि पाठवून दिला. डिपॉझिट केलं स्टँड्स मध्ये चेंडूला. षटकाराने सुरुवात करतोय. घणाघाती प्रहार. अक्षयच्या बॅट मधनं इरादे स्पष्ट. प्रेशर रिलीज स्ट्रोक पाहायला मिळतोय. लाऊड अपील केली तिथे. लेग बाईज होता. लाईन मिस केली. जास्त हाईट होती चेंडू मध्ये आणि अशा रीतीने धावफलकावर आता
3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे 21. 21 धावा आणि 21 धावा पुरेशा ठरतील का? अजून धावा बनवाव्या लागतील सावध टीमला, कारण लांब लचक मोठी बॅटिंग लाईनअपने उतरलाय गावदेवी नानकर. मोरेश्वर सुतार असतील, त्याच्यासोबतील अक्षय थेटे असेल, संकेत दलवी असतील, मयूर दलवी, अंकित दलवी, धीरज असेल, शुभम असेल, अनेक फलंदाज आहेत. आणि ज्या व्यक्तिमत्वाची ओढ लागली होती खऱ्या अर्थाने, सन्माननीय आदरणीय आणि जबरदस्त क्रिकेटपटू जिद्द चिकाटी ज्याच्यामध्ये टासून टासून भरली आहे. लोणारचे 360 आहेत खऱ्या अर्थाने आणि जबरदस्त व्यक्तिमत्व ज्यांची ओढ लागली होती. ज्ञानू इथे उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं सहर्ष स्वागत असेल. लेट पण थेट असं म्हणायला हरकत नाही. चांगला फटकाय, क्षेत्ररक्षक आहे, बघत राहील. चेंडू चाललाय काउक शेप मध्ये, फटका खेळून काढला आणि पंचांचे दोन्ही हात वरती. षटकार. जबरदस्त फटका, स्टँड अँड डिलिव्हर, प्रेशर रिलीज एका पाठोपाठ. आता एक फलंदाजाने आक्रमण चढवायला सुरुवात केली आहे. पहिल्यांदा सुरुवात केली अक्षयनं आणि आता इरादे स्पष्ट केलेत निखिलनं देखील, कारण सलग 3 चेंडू निखिलने डॉट खेळून काढले होते आणि त्याचा आता खरपूस समाचार उचलताना आपण निखिलला पाहतोय. 5 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे. गोलंदाज सोनू आलाय. सोनूचा पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द स्टंप्स, पंचांच्या उजव्या बाजूना. शॉर्ट आर्मपुलचा फटका, क्षेत्ररक्षक दूरवर येतो अक्षय थेटे आय थिंक, आणि अक्षय थेटे चूक करणार नाही. जेल पकडलाय, खेळ समाप्त झालाय निखिलचा. आणखी धक्का लागलाय न्यू एकविरा सावध टीमला. टोमाटीचे तर हा पहिल्या फेरीतील अंतिम सामना आहे. यानंतर आपण दुसऱ्या फेरीतील पहिला सामना पाहणार आहोत. तर त्या सामन्याची आपण आता नाणेफेकी करून घेतोय. योगेश 11 आमने ए आणि त्यांच्या अगेन्स्ट जय हनुमान चौदरपाडा संघ आपण यायचंय नाणेफेकीसाठी. अंतिम षटक मार्गस्थ आहे. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि हे 4 चेंडू संपल्यानंतर दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. आय थिंक योगेश 11 आमने टीमचा कॅप्टन इथे असेल, कारण त्यांचे खेळाडू देखील ते दिसत आहेत आपल्याला. चौदरपाडा आपण रेडी राहा. न्यू बॅटर नेहल आलाय. चांगल्या शरीरयष्टीचा खेळाडू आहे. बॅट फेकली होती जशी गोपन फेकतो शेतकरी, परंतु बॅटवर चेंडू येत नाही. 3 चेंडू आणि धावसंख्या मात्र आणि मात्र 27. मापक लक्ष, लो स्कोरिंग सामना आपल्याला अनुभवायला मिळेल. सेकंड इनिंग मध्ये नानकर संघ कशा पद्धतीने बॅटिंग करेल, कारण जबरदस्त दमखम असणारा संघ आहे. आपल्या बॅटिंगच्या जोरावर अनेक सामन्यामध्ये त्याने विविध संघांना पराजित केला आहे. यावेळी चांगला चेंडू पडल्यानंतर किती उचली घेतोय आणि खास करून हे वैशिष्ट्य आहे सोनूचं, बाउन्सर साठी जाणला जातो. वेगाने आणि गती प्रदान करणारा गोलंदाज आहे. चार चेंडू आणि 27 धावा. आणखी एक तसाच चेंडू, परफ्यूम डिलिव्हरी म्हणायला हरकत नाही. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी, चारही कानोचित केला खऱ्या अर्थाने फलंदाजाला. डॉट डॉट आणि डॉट, 3 चेंडू डॉट फेकलेत. षटकार आला आणि त्याचं प्रत्युत्तर दिलं विकेटने आणि त्यानंतर मात्र वालवंट पसरलं जात आहे.
झाडी रोवली जातात सोनूच्या माध्यमातून. यावेळी आउटसाइड एज नशिबाची साथ लाभली आहे आणि अंतिम चेंडूवर येतो नशिबाचा चौकार. या चौकाराच्या साह्याने आता धावफलक पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते 31 वर आणि विजयासाठी गावदेवी नानकरला 32 बनवायचे आहेत. माटीचे टॉस करूया. शर्मन चौदरपाडा टीमचा कॅप्टन इथे पोहोचला. योगेश शिलेबन आमने टीमचा कॅप्टन देखील या आपण या आमने टीमचा कॅप्टन शशिकांतजी थले साहेब इथे उपस्थित आहेत. हरिभक्त पारायण शशिकांतजी थले साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही या इम्पॉर्टंट मॅचची नाणेफेकी करतोय. दुसऱ्या फेरीतील पहिला रंगतदार सामना आहे. अतिशय बलाढ्य संघ आहेत दोन्ही. टॉप फॉर्म मध्ये चालले सध्याच्या घडीला. टॉस केला जाते. कॉलिंग करेल योगेश 11 आमने टीमचा कॅप्टन. काटा आलाय. टॉस जिंकलाय चौदरपाड टीमच्या कॅप्टनने. आपल्याला काही शुभ सन्मान करायचे आहेत. त्या अनुषंगाने आपण लगेच फक्त निर्णय घेणार आहोत आणि लगेच टॉस बॉक्स मध्ये आपण परतणार आहोत. तर टॉस जिंकला प्रथम आपला 4 षटकांसाठी निर्णय का असणार आहे? बॅटिंग. तर आपण शीतपेय देखील देतो. बॅटिंग स्वीकारले आणि शीतपेय देऊन नक्कीच बेस्ट ऑफ लक देतोय दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला. जाऊयात आपण आणि समालोचन कक्षामध्ये तयारीत आहेत आमचे को समालोचक योगेश पाटील सर. ओ टू योगेश पाटील सर. थँक्यू. हॅलो चेक. धन्यवाद होमी. प्रत्येक पाहुण्यांना आपण या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक या ठिकाणी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि या प्रत्येकाला योग्य तो मान आपण या स्पर्धेच्या वतीने देत आहोत. आणि आज आपल्यामध्ये पाहू शकेल हरिभक्त पारायण लोणारगावचे समाजसेवक सन्माननीय शशिकांत बारकू थळे आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया. माजी सरपंच प्रदीपजी थले यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे. पुढील सन्मान आपल्यामध्ये पाहू शकेल लोणारचे समाजसेवक सन्माननीय उत्तमजी चिंदू थळे आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करणार आहोत. प्रदीपजी थले यांच्या शुभ हस्ते सन्मान खूपदार मॅची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. मित्रांनो आपण पाहतो शिवशक्ती लोणार आयोजित आई कालूबाई चषक 2025. पुढील सन्मान उभाटाचे जे शिवसेना शाखा प्रमुख आदरणीय भरतजी सकाराम मडवी आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने करूया सन्मानित. पहिल्या दिवसापासून पाहतो की या स्पर्धेमध्ये मान्यवरांची आपल्याला मांदियाली पाहायला मिळाली आणि सर्वांचा आपण आदरपूर्वक या स्पर्धेच्या वतीने सन्मान केलेला आहे. कारण हीच ओळख राहिली शिवशक्ती लोणार संघाची. तदनंतर आपल्यामध्ये पाहू शकाल बापदेव पाड्याचे समाजसेवक प्रकाशजी म्हात्रे आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करणार आहोत. बापदेव पाड्याचे समाजसेवक प्रकाशजी म्हात्रे यांना आपण इथे सन्मानित करतोय. आणि दुसऱ्या डावाला आता मात्र या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. 32 धावांचा पाठलाग करण्यासाठी मोरेश्वर सुतार आणि अक्षय थेटेची सलामीची जोडी पाहू शकाल त्या ठिकाणी पाटील सुट करण्याचा प्रयत्न, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. निखिल पाटीलने आज सुरुवात केली. आज किरण पाटीलची अनुपस्थिती पाहायला मिळाली. आज दिगंबर मालीची अनुपस्थिती पाहायला मिळाली आणि मात्र कुठेतरी त्या दोघांची मात्र उणीव या संघाला आज भासले बॅटिंग ऑर्डरमध्ये असं म्हणायला हरकत नाहीये. परंतु इथे आज निखिल पाटील असेल, कुणाल असेल, आज बाहुबली नेहल म्हात्रेच्या बॅटमधून सुद्धा आपण पाहिलं तर या ठिकाणी हव्या तशी मात्र धावा निघाल्या नाही. फक्त एक चौकाराच्या बॅटमधून पाहिला जेडी पूर्णपणे सबसेल फेल ठरला. ओ परफेक्टली यॉर्कर आणि त्या यॉर्करला मात्र मोरेश्वर सन्मान देऊ शकला नाहीये. मधली एसटी उद्ध्वस्त केली आणि पहिला धक्का लागला गेला या ठिकाणी आई गावदेवी स्पोर्ट नानकर संघाला.
चांगला सॉन्ग मात्र सादर केल्याबरोबर काही दुसऱ्या आता मात्र हा सुद्धा सॉन्ग येईल विकी की मला क्रिकेटवाला नवरा पाहिजे आणि आला पाहिजे हरकत नाही कारण आता क्रिकेटला सोन्याचे दिवस आलेले आहेत आणि या मागील 3-4 दिवसापासून पाहतो की चर्चा एकच सुरू आहे. काल नाईटच्या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण ओमकार तारमल्याला पाहिलं. पवनपुत्र वडपेची स्पर्धा सुरू होती तिथे मात्र त्यांनी व्हिजिट दिली आणि आता मात्र पाहतो की पुन्हा महाराष्ट्रभर आता मात्र ओमकारची प्रशंसा केली जात आहे कारण एक छोट्याशा कुटुंबातून त्यांनी मात्र क्रिकेटला सुरुवात केली आणि आई वडिलांनी जे आपण महिलांचा जो बचत गट पाहतोय त्या ठिकाणी त्यांच्या वडिलांनी मात्र पैसे मात्र त्या गटातून काढले गेले आणि तो खर्च मात्र त्याच्यावरती क्रिकेटसाठी मात्र केला गेला आणि आज त्या वडिलांची छाती आता मात्र मी म्हणतो की 7 इंच फुगली गेली असं म्हणायला हरकत नाहीये. तुषार पवार आणि राहुल थले यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. ओ जबरदस्त फाटका बॉटमॅनचा चांगला वापर चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हरला दणदण करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाबांसाठी चौकार. मोरेश्वर बाद झाला याचा मला फरक नाहीये परंतु जो माझ्याकडे क्वालिटी क्रिकेट आहे तो मी आज खेळणार दाखवणार आणि त्या अनुषंगाने मात्र मयूरनं चौकारानं मात्र तिथे सुरुवात केली. तो पुन्हा मात्र स्क्वेअर कॅट चेंडू गॅपमधून चाललाय. शेवटच्या चेंडूला मात्र चेंडूला थांबवलं गेलं तत्पुरती सिंगल धाव पूर्ण करण्याची संधी मिळाली. आणि अशा रीती पाहिल्या तर पहिल्या षटकाचा खेळ इथे संपन्न झालेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 32 धावांचा पाठलाग करत असताना 6 धावा धावफलक्यावरती पाहायला मिळतात. चांगला षटक इथे मात्र निखिल पाटीलचा आपण पाहिला आणि आता मात्र पाहतोय की क्रिकेटचा सुद्धा मात्र पाहतोय की क्रेज सध्या सुरू आहे आणि लग्न हल्दी समारंभ साखरपुडे समारंभ आपण पाहत असतो आणि नुकतीच 2 दिवसांपूर्वी आमचा कुमार तुषार असायचा परंतु आता श्री तुषार पवार झालाय. म्हणजे त्यांनी नवीन आता क्रिकेटचा खेळ नवीन जीवनामध्ये त्यांनी पाऊल टाकलाय. त्या जीवनासाठी त्याला खूप साऱ्या शुभेच्छा परंतु तो रस्ता खडतर आहे मित्रा. जी अपेक्षा होती एकविरा सावंत संघाला पहिल्या षटकामध्ये निखिल पाटील कडून त्या अपेक्षेपूर्वक त्याने खेळ साकारलाय. म्हणजे येणाऱ्या 18 चेंडूच्या खेळामध्ये अजूनही 26 धावांची गरज आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज जेडी अर्थात जयेश दलवी. पॉवर प्लेचा खेळ इथे मात्र संपन्न झाला आणि आता मात्र पाहू शकाल नॉन पॉवर प्लेला आता मात्र सुरुवात झाली. वेलकम राहुल त्याने आम्हाला चांगली साथ दिली कालच्या दिवसामध्ये एज अ स्कोरर म्हणून आणि वेलकम तुषार आपलं सुद्धा मी हार्दिक स्वागत करतो. इथे विकेट धोक्यात मयूर दलवीची सॉफ्ट डिसमिसल सेप अँड मिस्टर जेडीने मात्र पहिल्या चेंडूवरती विकेट्स प्राप्त करून दिली. दुसरा धक्का लागत असताना टीम आई गावदेवी स्पोर्ट नांदकर संघाला नांदेड संघाचा अभिमान असणं गरजेचं आहे प्रत्येक खेळाडूला कारण हा संघ आपण पाहतो की फक्त आपल्या असोसिएशन पुरती नाही तर मात्र असोसिएशन बाहेर ज्या ज्या स्पर्धा आपण पाहतो त्या स्पर्धेमध्ये उल्लेखनीय केले या संघाच्या वतीने आपल्याला नेहमीच पाहायला मिळत असतो आणि संघाच्या नावावरती कीर्तिमान राहिलेला आहे. भारतातील सर्वात मोठी टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा या संघाने मागील हंगामामध्ये जिंकली आणि नुकतीच काही दिवसांपूर्वी आपण पाहिले की धर्मराजा चषकावरती सुद्धा मात्र या संघाने नाव कोरला. नवीन फलंदाज संकेत दलवी मैदानाच्या आतमध्ये आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाबांसाठी चौकार. कडक शॉट आणि पट्ट्याने तो फटका खेळला गेला. गॅप मात्र शोधलं गेलं. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू मात्र वेगानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेला आणि चौकारानं आपल्या डावाला त्यांनी सुरुवात केली. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न करतो. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने निघाला आणि त्याच्यामुळे पाहतो की वाईटच्या स्वरूपात एक धाव मात्र त्या ठिकाणी जोडली गेली आणि या सिंगलच्या वतीनं फलकावरती 11 धावा लागल्या गेल्या.
म्हणजे अजूनही आपण जर विचार केला तर इथून विजयासाठी 21 धाबींची आवश्यकता असेल टीम गावदेवी नानकर संघाला. आमच्या स्पर्धेमध्ये अक्षय थेटेने सुद्धा मात्र चांगली स्पीच दिली. इथे फटका हवेत झेल होण्याची दाट शक्यता होती. लो झेल होता परंतु त्या ठिकाणी झेल ड्रॉप आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे. संकेत आज चांगले संकेत देतोय टीम नानकर संघासाठी. येतोय चौकार. बॉटम मॅटचा चांगला वापर करतोय आणि खास करून पाहिलं तर चेंडूच्या मिरिटवरती तो आज फटके खेळतोय आणि ज्या दिशेने वेगाने वारे वाहतात त्या दिशेने तो मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय. हो इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू हुक करण्याचा प्रयत्न. फटका हवेत जास्त वेळ पाहायला मिळतोय परंतु त्या ठिकाणी कुठला शत्रक्षक चेंडू परत पोहोचला नाही. जोपर्यंत चेंडूला उचलून फेक करतायत तत्पुरती सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी फक्त अक्षय थेटेनं घेण्याचा प्रयत्न केला. स्वतःकडे स्ट्राईक ठेवली कारण त्याला माहिती की तिथे आपली थोडीशी आपली बाजू मजबूत आहे कारण फलकावरती धावा चांगल्या पाहायला मिळतात आणि लक्ष जास्त जास्त मोठं नाहीये. फक्त 32 धावांचा टार्गेट आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायचं आहे आणि त्या अनुषंगाने मात्र कुठल्या प्रमाणात त्या ठिकाणी तो रिक्स घेण्याचा प्रयत्न करत नाहीये. आतापर्यंत या षटकामध्ये जेडीने 10 धावा खर्च केल्या. इथे मात्र बा सेन्सिबल क्रिकेट यालाच म्हणतात माइंडचा गेम आणि तिथे मात्र पावशकल थोडीशी मिस्टेक घडली गेली. अक्षय स्ट्राईक रोटेट करतो आणि संधी देतो संकेतला. म्हणजे असं वाटतं की एका बाजूला आक्रमणाला सुरुवात केली जाणार आणि दुसऱ्या बाजूला मात्र पाहू शकाल अक्षय थेटे मात्र त्या ठिकाणी आपल्या पार्टनरला मात्र चांगली साथ देणार आणि या प्लॅनिंगच्या अनुषंगाने मात्र खेळ सध्या सुरू आहे गावदेवी स्पोर्ट नानकर संघाचा आणि त्याच्यामुळेच एवढी मोठी उपलब्धी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या संघाने प्राप्त केली. ते मात्र पाहू शकाल चांगला स्वीप केलाय. कुठलाही क्षेत्ररक्षक एक्झॅक्टली लॉंग लेकडे नाहीये आणि चेंडू सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाबांसाठी चौकार. ट्रेंडिंग सॉन्ग सध्या आपण पाहतो या ठिकाणी डीजे ओमकारच्या माध्यमातून ऐकल्या परंतु सध्या ट्रेंडिंगला आपण जर पाहिले तर 3 संघ सध्या रँक करतायत. 2 षटकांचा खेळ इथे संपन्न झालेला आहे आणि 21 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. म्हणजे 12 चेंडूंच्या खेळामध्ये आता मात्र फक्त या ठिकाणी 11 धाबींची आवश्यकता असेल टीम नानकर संघाला. मग जय हनुमान चौतरवाडा संघ असेल, गावदेवी स्पोर्ट नानकर संघ असेल, मेहर 11 बापगाव संघ असेल, या 3 संघ सध्या ट्रेंडिंगला आपण पाहतोय. कारण चौदरपाडा संघाच्या नावावरती 3 स्पर्धा पाहिल्या आपण, नानकरच्या नावावरती 2 स्पर्धा पाहिल्या आणि मेहर 11 बापगाव संघाच्या नावावरती आपण 2 स्पर्धा पाहिल्या. एक स्पर्धा आपण जय जोटिंग देऊन संघाच्या नावावरती पाहिली. बारा चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 11 धाबा मात्र या ठिकाणी डिपेंड केल्या जाणार का आणि त्यासाठी आपण पाहतो की तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजाचा तिथे वापर केला जातोय. हरीश यानंतर अजून एक मोठी लढत तुमच्या भेटीस जयहनुमान चौतरवाडा संघ फाईट करेल योगेश 11 आंबणे हे संघाच्या विरोधात आणि चालू सामन्यातील जो संघ जिंकेल तो संघ मात्र फाईट करेल RD11 किरवली संघाच्या विरोधात. कारण आजच्या लॉट्समध्ये आपण 10 संघ पाहिले. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि उद्याच्या लॉट्समध्ये तुम्हाला 8च संघ पाहायला मिळतील. हो मॅचची कडा होती. शॉट तडमेला मात्र पाहू शकेल. हो डायरेक्ट हिट नेहल मात्र होता आणि त्या ठिकाणी पाहू शकेल लेझी धाव घेण्याचा प्रयत्न संकेत दलवीने केला नाही. अखेर तो मात्र फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होऊन माघारी चाललाय.
मयूर दलवी, सेकंड ब्रदर अंकित दलवी अँड थर्ड ब्रदर मिस्टर संकेत दलवी. परंतु अंकल नावाने लौकिक असणारा हा खेळाडू आणि त्याचे फटके पाहण्यासाठी खरोखरच दूरवरून प्रेक्षक एखाद्या स्पर्धेमध्ये येत असतात आणि तो खेळाडू आता मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. परिस्थिती जर पाहिली तर कुठेतरी थोडीशी नाजूक आपण पाहतोय एकविरा स्पर्ट सावध संघाची. कारण 11 चेंडूमध्ये मात्र या ठिकाणी 11 धाबांचं त्यांना मात्र संरक्षण करायचं आहे. परंतु पहिल्या चेंडूवरती मात्र पाहिलं तर कुठेतरी रनआउटच्या स्वरूपात मात्र संकेतनं आपले विकेट्स मात्र त्या ठिकाणी गमावली आणि पहिल्या चेंडूवरती रिव्हर्सचा फटका म्हणजे किती कॉन्फिडन्स या खेळाडूकडे आहे पहा. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. सामना आता मात्र या चौकाराच्या अनुषंगाने मात्र पूर्णपणे खुला झालाय. कारण पहिल्या चेंडूवरती चौकार आणि त्या चौकाराने मात्र पूर्णपणे या सामन्याची हवा काढली असं म्हणायला हरकत नाहीये. कारण इथून आपण जर विचार केला तर चेंडूची संख्या जास्त पाहायला मिळते आणि धावांची संख्या मात्र कमी पाहायला मिळत आहेत. थेट सलामी लाला आणि पौशिकला जबाबदारीने त्याने खेळ साकारला. आज कुठल्याही प्रमाणात तिथे घाई केली नाहीये. छोट्या बॅकलिपने मात्र साथीने धाबा तो जोडत राहिला आणि इथे मात्र पाहू शकाल फ्लॉविंग स्वीप करण्याचा प्रयत्न होता. परंतु चेंडूची लेंथ मात्र त्या पद्धतीने नव्हती. फुलर लेंथ होता. जागेवरूनच पाहिलं तर त्या ठिकाणी हा स्ट्रोक अगदी ऑफस्टिकच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न. चला मॅच बॉल आलेला आहे. पुन्हा रिव्हर्सचा फटका. चेंडूची लाईन उजव्या स्टिकच्या बाहेरची होती आणि त्याच्यामुळे मात्र त्या ठिकाणी पंचांनी दंडित केले गेलं. काही झाले तरी चालेल, परंतु मी आज रिव्हर्सच्या माध्यमातून फटके खेळण्याचा प्रयत्न करेल. त्या फटक्यामध्ये मी धाबा जोडण्याचा प्रयत्न करेल आणि या उद्दिष्टाने सध्या आपण पाहतोय अंकित मात्र त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न करतोय. आता मात्र भाजू आखर होता त्याला मात्र चांगल्या पद्धतीने सन्मान दिलाय. कारण बडे मॅच के खिलाडी आहे. चांगल्या चेंडूला मात्र सन्मान द्यायचा आणि या खराब चेंडूची कशी वाट लावायची हे त्याला पूर्णपणे जाण आहे. थोडंसं वातावरण पाहतो की शांतता पसरलेली आहे. कारण मोठे फटके सुद्धा येत नाही आहेत. कारण क्रिकेट चाहत्यांसाठी आपण पाहतो की त्यांच्यासाठी एंटरटेनमेंट म्हटलं तर मात्र मोठे फटके, मग चौकार असेल, षटकार असेल किंवा एखाद्या गोलंदाजाने चांगली विकेट तिथे प्राप्त केली की मग आपले जे सर्व ते चाहते असतात ते मात्र खुश होत असतात. परंतु तसा काही केला आतापर्यंत होत नाहीये. असं वाटलं होतं की मात्र ही मॅच चांगल्या दिशेने वाटचाल करेल, परंतु अजूनही मात्र 21 पण सावध सकाळी गोलंदाज लढतायत त्या ठिकाणी. पॉझिटिव्ह सोच आहे त्यांची. जरूर आज दिगंबर माली नाहीये संघामध्ये, आज किरण पाटील नाहीये, परंतु त्यांची आज उणीव आपल्याला भासून द्यायची नाहीये. ते नसले तरी काय झाले, आपण जिंकू शकतो आणि त्याच्यासाठी तुम्हाला मात्र या ठिकाणी प्रयत्न करावा लागेल. हरेश पुन्हा एकदा हो, पुन्हा रिव्हर्सचा फटका आणि इथे मात्र पाहू शकाल तिथे सुद्धा मात्र फलंदाज अक्षय थेटे मात्र पूर्णपणे बीट झालाय. या ओव्हरचा विचार केला तर मात्र अंकित दलवीने दुसऱ्यांदा प्रयत्न केला, अक्षय थेटेने पहिल्यांदा प्रयत्न केला आणि तिन्ही फटक्यामध्ये कुठल्या प्रकारचं कनेक्शन झालं नाहीये. आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर विकी केने आम्हाला सांगतील की एक्झॅक्टली धाबा किती झाल्या. 27 धाबा. म्हणजे अजूनही मात्र या ठिकाणी पाहू शकतो की 6 चेंडूच्या खेळामध्ये 5 धाबींची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी टीम आई गावदेवी विस्फोट नानकर संघाला. या स्पर्धेमध्ये पाहिलं तर पहिल्या क्रमांकापासून 4थ्या क्रमांकापर्यंत जे आपण आकर्षक ट्रॉफीज पाहतो, अगदी सिल्वर कलरचा रंग तुम्ही पाहू शकाल. आणि या सर्व ट्रॉफीज आम्हाला लोणारगावचे या समाजसेवक सन्माननीय जीतजी थळे यांच्याकडून आम्हाला देण्यात आलेले आहेत. त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. संपूर्ण सन्मान चिन्ह जे आपण पाहतोय पाहुण्यांच्या सन्मानासाठी जे आम्हाला गजानन ढोले यांच्या स्मरणार्थ राणा ढोले यांच्याकडून प्राप्त झालेले आहेत, त्यांचे विशेष आभार. प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच जी ट्रॉफी आपण पाहतोय विद्यमान
ग्रामपंचायत सदस्य माजी उपसरपंच पुष्करजी भंडारी आपले विशेष आभार. उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजसाठी आपण ट्रॉफी देणार आहोत. लोणारगावचे समाजसेवक देविदाजी थळे आपले विशेष आभार. उत्कृष्ट फलंदाजासाठी आपण बॅट देत आहोत सोपानजी तिसकर अर्थात एसीएस स्पोर्टच्या वतीनं अक्षय म्हात्रे आणि सोपानजी तिसकर तुमचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे या उत्कृष्ट गोलंदाजासाठी आपण ब्रँडेड शूज देणार आहोत जे मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत अतिश डोंगरे आपले विशेष आभार. उत्कृष्ट फिल्डरसाठी ट्रॉफी आणि शूज आपण देत आहोत कुमारी विधी ज्ञानेश्वर मुकादम आपले विशेष आभार. सुरेशजी चौधरी यांच्याकडून आम्हाला मंडपासाठी मात्र चांगलं सहकार्य प्राप्त झालेलं आहे त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. शेवटचा षटक गोलंदाज कुणाल मार्गस्थ होतोय. 6 चेंडूमध्ये 5ची आवश्यकता परंतु पहिला चेंडू पाहू शकेल त्या ठिकाणी लेग स्टंपच्या अगदी पलीकडून चेंडू हाताळला गेला आणि त्याच्यावरती एक्स्ट्रा धाव कुणालनं मात्र खर्च केली गेली. मॅन ऑफ द मॅचसाठी आपण एनर्जी ड्रिंक देतोय जे आम्हाला रुपेश रणवी यांच्याकडून प्राप्त झालेले आहे त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. पाण्याच्या पिण्याची सोय आम्हाला या ठिकाणी गुरुनाथजी थले यांच्याकडून देण्यात आलेली आहे त्यांचे विशेष आम्ही आभार व्यक्त करतोय. 6 बॉल 4ची आवश्यकता. शेवटच्या षटकाला मात्र पाहू शकेल बॅटचं तोड उघडलं चेंडू त्याला वेगानं लॉंग लेगकडे क्षेत्ररक्षक पोहोचतायत आणि तोपर्यंत 2 धावा सहजपणे पूर्ण केल्या गेल्या. स्पर्धेमध्ये आपण मॅन ऑफ द सिरीज साठी एअर कूलर देणार आहोत रवी भुईर यांच्याकडून त्यांचे विशेष आभार. आणि सिरीज साठी जे ट्रॉफी आपण देत आहोत स्वर्गीय सुलाबाई यांच्या स्मरणार्थ केतन म्हात्रे यांच्याकडून या सर्व दात्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. लगभग आता मात्र पाहू शकेल या ठिकाणी विजयाचे दरवाजे आता खुले झालेले आहेत टीम गावदेवी नानकर संघासाठी कारण अतिशय चांगल्या प्रमाणात त्या धाबांचा मात्र या ठिकाणी पाठलाग त्यांनी सुरू ठेवला आणि ते मात्र पहा पुन्हा रिव्हर्सचा फटका बाहेर काढलाय. कुछ भी होने दो झुकेगा नहीं साला मारते रहेंगे. पाच चेंडू आता मात्र शिल्लक आहेत आणि आपण जे टॉस विनिंग संगणकाला शितबे देतो जे आम्हाला संदीपजी थळे यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. आय थिंक 4 चेंडू शिल्लक आहेत थोडंसं करेक्शन आहे. संदीपजी थले आपले सुद्धा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. जेडी अजूनही मात्र त्या ठिकाणी पाहतो की त्याची पॉझिटिव्ह सोच आहे कारण त्याला माहिती आहे की शेवटची धाव जोपर्यंत आपण देत नाही तोपर्यंत आपण हार मानायची नाहीये. हो पुन्हा एक चांगला चेंडू जबरदस्त या ठिकाणी कामगिरी. आय थिंक असं वाटते की बॅटची कडा होती आणि त्याच्यामुळे पाहतो की मैदानाच्या आतमध्ये आपल्याला गरमागरमी पाहायला मिळते. अंकितला जर प्रश्न विचारला की तू एका चेंडूमध्ये सहजपणे एक धाव काढू शकशील की सिक्सर मारू शकशील तर त्याचा आन्सर येईल मी षटकार मारू शकतोय. परंतु एक धाव काढणं फार टिपिकल असतं. 3 चेंडू इथे मात्र हाताळले. आतापर्यंत कुणालनं 3 धावा तिथे खर्च केल्या आणि आता मात्र पाहू शकाल 3 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही 2 धाब्यांची गरज. चेंडूला येऊ दिलं फक्त दिशा दाखवली. या शॉर्ट पॉईंटचा क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती झेपावतोय आणि सिंगलच्या बरोबरीने आता मात्र पाहू शकाल स्कोर आर लेवल. किती विजयाची धाव आता मात्र अक्षय थेटेच्या बॅटमधून पाहायला मिळू शकेल का की इथे मात्र गोलंदाज कुणाल एखादा चमत्कार मात्र या ठिकाणी करेल का. आणि जर आज कुणालने चमत्कार केला तर आज सावध गावामध्ये त्याची मात्र निश्चितपणे मिरवणूक काढली जाऊ शकेल. चला आमचे लेजेंड खेळाडू चौदरपाडा गावचे आणि सध्या तरी पाहतो की आपण जय हनुमान चौदरपाडा संघाला ते कोचिंगची भूमिका सध्या देत आहेत. वेलकम विलासजी आपलं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. 1 धावेची आता मात्र आवश्यकता आहे. 2 चेंडूचा खेळ अजून शिल्लक. इथे मात्र 2 गोल्डन डिलिव्हरी कुणालच्या वतीने पाहायला मिळू शकतील का. हो कॉन्फिडन्स लेवलचा फटका नव्हता परंतु अखेर एका धावेसाठी मात्र या ठिकाणी तो प्रयत्न होता अक्षय थेटेचा आणि अखेर ती धाव मात्र पूर्ण केली गेली आणि या स्पर्धेमध्ये आई गावदेवी स्पोर्ट नानकर संघाने विजयाने सुरुवात केली. अभिनंदन टीम गावदेवी स्पोर्ट नानकर आणि हार्डलक टीम एकविरा स्पोर्ट सावत. आज दिगंबर आणि किरण पाटीलची मात्र पूर्णपणे उणीव या संघाला भासली. हरकत नाहीये. तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि देऊया आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. दरम्यान पाहू शकाल या ठिकाणी
अमीर शेख यांचे भाऊजी लाडके भाऊजी एजाज शेख यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ज्याने एका षटकाचा स्पेल हाताळला, 6 धावा खर्च केल्या, विकेट्स प्राप्त केले 2, आणि बॅटिंग मध्ये सुद्धा आपण पाहिलं तर या ठिकाणी चांगले संकेत दाखवले. 13 धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या आणि तो आहे खेळाडू मिस्टर संकेत दलवी. चला, विनंती असेल संकेतला की आपण पारितोषिक घेण्यासाठी आमच्या मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. आणि आपण दुसऱ्या फेरीला सुरुवात करतोय. योगेश 11 विपक्ष जय हनुमान चौदरपडा, आणि चौदरपडा संघ नाणेफेकी जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी मात्र स्वीकारलेला आहे. सध्या आपण पाहू शकाल व्यासपीठावरील हे दृश्य, आणि जबरदस्त या स्पर्धेचं नियोजन आपण पाहत आहोत. शिवशक्ती लोणार संघाच्या वतीने साकारली जाणारी ही स्पर्धा आई कालूबाई चषक